आज आपण चालता बोलता मध्ये देसुंडी येथे आलेला असता. आज आपल्याला आमचे बंधू श्री अशोकचंद्र भानगागरे आता हे वयस्कर झाले असून अतिशय कष्ट करून सुरुवातीपासून त्यांच्या वडिलांनी सुद्धा एक पै गोळा करून आज त्यांनी 3.5 ते 4 एकर जमीन आलेली होती. त्यांनी सर्व ट्रक व्यवसाय करून मुलांचे शिक्षण करून आणि त्यांचे मुलगा अशोकचंद्र भानगागरे यांनासुद्धा 4 मुली 1 मुलगा असून आज त्यांनीसुद्धा इष्टी खात्यात मुलगा सर्व्हिसला लावलेला आहे. आणि ते आज शेती करून अतिशय कष्टमय जीवन आणि पूर्वीचं जे वातावरण होतं आज आमचे आणि यांचे संबंध म्हणजे 3ऱ्या पिढीचे संबंध आहेत. आणि या संबंध असताना मी शाहीर बाळासाहेब पेरणे बोलतो. आणि यांचे संबंध असे का घरगुती संबंध आमचे वैयक्तिक कुठलं का कोणचाही वस्तू लागो कधी 1 रुपयाची जरी अडचण आली आम्ही ह्या दादांकडे जर आलो ना आम्हाला कोणीच घरचे कुठंसुद्धा विचारित नव्हतं. म्हणजे आपण कोणाला कधी भीक मागितली नाही. पण आमच्या गागऱ्याच्या घरात मिठापासून तर पिठापर्यंत सर्व 1 रुपयाची जरी वस्तू लागली तरी आमच्या अशोकदादाकडे आलं. मी जरी नसलो तरी मंडळी जरी आली तर अशोकदादा तिलासुद्धा कधी म्हणे काय काम आणि पैसे लागते लगेच काढून द्यायचे. असे आमचे संबंध आज माझे जवळजवळ वय 52वर झालं आहे आणि दादांचं वय 82वर गेलं आहे. आणि त्यांचे वडला अशोक चंद्र भानगागरे पाटील यांचेसुद्धा काळापूर्वीपासून संबंध होते. आणि यांची आई काय नाव होतं का आजीचं मला बब्बाई. आम्हाला जरी काही अडचण दररोजची ना मळ्यात आल्याशिवाय तिला करमत नव्हतं. पण असे हे जे गागरे कुटुंब आहे आज आमचे पिढ्यानपिढीचे संबंध आहे. आज आम्ही यांना भेटण्यासाठी आलेलो असतात. आज आम्हाला अतिशय आनंद होतो. आज आपण लाखो रुपये कमवले आणि इतके लाखांनी इस्टेट कमवलं पण शेवटी म्हातारपणाला जीवाचा साथीदार जीवन साथीदार असावा लागतो. आणि आज आपण मुला शिक्षण देतो सर्व्हिसला लावतो मुलींचे लग्न करून देतो त्यांचे प्रपंचात जातात. आणि वयस्कर झाल्यानंतर आपल्याला अशी अपेक्षा वाटते का आपल्याला कोणतरी भेटायला यावा. दररोजच्यानं कोणतरी भेटलं 4 माणसात बसलं बोललं हीच आपली प्रॉपर्टी असते. माणसाने लाखो रुपये कमावण्यापेक्षा एक व्यक्ती माणुसकी कमवली हे महत्त्वाचं असतं आहे ना. दादा तुम्हाला आता काय अनुभव वाटतोय आता तुमच्या पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात काय बदल वाटतो. पूर्वीचा काळ चांगला होता का नव्हता. काळ चांगला होता. आत्ताचा काळ आता जरा खराब आहे. पैसा मारणंच आहे पण त्याला किंमत नाही ना. पहिला पैसा नसता तर किंमत होती. आणि पहिल्या मिठात आणि पिठात चव होती. आता एवढं मीठ आणि पिठ भारी भारी आले तरी चव नाही. म्हणजे जी पूर्वीची माणुसकी ती जन्मात कधी येणार नाही. बरोबर आहे ना. आज हे पहिले दिवस कधीच येणार नाही. आता आपण आहे तर आपली पिढी पुढची पिढी संपत पुढची पिढी संपत चाललेली आहे. आनंद वाटतोय. वहिनी तुमचं नाव सांगा. मेराबाई अशोक गागरे. आता तुमचं पण वय भरपूर झालं 65 वर आले. पण आता जे पहिलीच नऊवारी साडी आणि ते जुना पोशाख आता ही आठवण सुद्धा आपल्याला मोबाईलमध्ये दिसणार नाही काही दिसत नाही. पण हीच आठवण आज तुम्ही ठेवली. आनंद वाटतोय. आता बरं आहे वातावरण तब्येत व्यवस्थित आहे. आणि आलेले दिवस आपल्याला मोजायचेच आता सगळ्यांनाच मोजायचे तुम्हाला काय आम्हाला मोजायचेच. पण पूर्वीचं जे जुनं ते सोनं आणि खणखणीत नाणं आता किती पिढ्या आले तरी काही उपयोग नाही. किती पैसा कामा त्या पैशाला काडी लागली तरी जळायचं नाही. पण माणुसकी टिकत येत. मग आता पूर्वीच्या काळात जी माणुसकी होती ती आज राहिली. आज आम्ही हे जोपासण्याचं काम करतो. शाहीर बाळासाहेब पेरणे भक्ती चॅनलवरून मी जगातील 156 देशात सांगू शकतो. आज जुने विचार आणि जुने आचार जर अंमलात आणले तर माणूस कधी सुखी होऊ शकतो. माणसाने लोकांचं गावाचं भावाचं रावाचं कधी खाऊ नये. म्हणजे गावाचं काही फुकट खाऊ नये भावाचं खाऊ नये आणि देवाचं पण खाऊ नये. आपल्या जो कष्टातून आपल्याला चतकुर भाकर मिळेल तरी समाधानी. उपाशी राहिला तरी समाधानी पाहिजे. आणि सुख समाधान शांतता वातावरण पाहिजे. घरात सुख समाधान असलं तर सगळं जगात काही मिळतंय. आनंद वाटतोय. आज आमचे बंधू अशोकचंद्र भानगागरे आणि आमच्या वहिनी मीराबाई अशोक गागरे आज यांच्याशी आम्हाला पूर्वीपासून आठवण होती. मागही आम्ही यांचे व्हिडिओ बनवले होते आणि आज जगात दाखवू शकतो. आज आई वडिलांचा आशीर्वाद आणि सासू सासऱ्याचा आशीर्वाद तुम्हाला लाखो रुपये देऊन सुद्धा मिळणार नाही. त्याच्यासाठी माणुसकीने एकत्र कुटुंबच लागतंय. तुम्ही जरी आज वाटत असणार आम्ही सुखी आहे लांब राहिलो सासू सासऱ्याचा त्रास नाही. पण सासू सासऱ्याच्या त्रासपेक्षा तुम्हाला तुमचाच वैयक्तिक त्रास जास्त होतोय. त्यांच्या आशीर्वादांना जे आनंद राहतो घरात एकत्रित कुटुंबात तो तुम्हाला जन्मातही भेटणार नाही. आणि गेल्यानंतर सेवा करण्यापेक्षा जिवंतपणी सेवा करा. सासू सासऱ्याचा आई वडील यांचे मेलं जितापणी नाही गोडी आणि मेल्यावर लाडू बुंदीच्या पंक्ती वाढी त्याचा उपयोग नाही. जितापणीच काय जीव लावायचा तो लावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बसा तुमची खुर्चीची काठी तुमच्या हातात.